राज्यातल्या लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणच्या मुख्य रस्त्याचीच दुरावस्था पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावरती चिखल असतो। माझ्यासोबत गावकरी आहेत, काय सांगाल, किती प्रमाणामध्ये या रस्त्यावरती चिखल होतो पाऊस पडल्यावर आणि कधीपासून ही परिस्थिती आहे? साहेब जवळपास एक 6 महिन्यापासून या रस्त्याची दुरावस्था आहे। पण आता पावसाळ्यामध्ये एकदम अशी कंडिशन होती की गुडघ्या इतका चिखल तयार होतो याच्यामध्ये। आणि चाकरवाडी हे मोठं तीर्थक्षेत्र असल्यामुळे इथे लाखो भाविक भक्तांचा ये-जा असती। त्याच्यात आता श्रावण महिना चालू असल्यामुळे श्रावण सोमवार असेल, एरवी पण भरपूर भाविक येतात। 2 दिवसापूर्वीच एक अपघात होऊन एका भाविकांचा जवळपास पाय फ्रॅक्चर झालाय। तर प्रशासनाला एवढीच विनंती की हा रस्ता त्वरित आणि व्यवस्थित पद्धतीने करून घ्यावा। तुम्हाला काय त्रास होतोय? दररोज ग्रामस्थ असतील, शेतकरी असतील, हा तर मुख्य रस्ता आहे तुमच्या गावामध्ये ये जा करण्यासाठी सुद्धा। चाकरवाडीतील ग्रामस्थांना ह्या रस्त्याचा फार त्रास म्हणजे लहान मुले असतील, लेडीज असतील, गावकरी यांना फार त्रास होतो। भाविक भक्त यांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास होतोय। इथं भरपूर लोक रस्त्यामधून चालताना स्लिप होऊन पडलेत, पाय मोडलेत, अपघात झालेत आणि भाविक भक्ताचे बी फार म्हणजे त्रास होतोय। भाविक भक्ताला बी रस्त्याचा प्रशासनाला एवढीच विनंती की तात्काळ रस्ता ह्यो दुरुस्त करून घ्यावा। काय सांगाल, मोठ्या संख्येने इथं चाकरवाडीमध्ये भाविक भक्त येत असतात, प्रशासनाकडे काय तुम्ही यापूर्वी मागणी केली का? आता काय मागणी करणार? अनेक वेळा फोनद्वारे लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, त्यांना संवाद साधला, परंतु करू असं करू तसं करू, मुरुम टाकून घेऊ असं वारंवार त्यांनी म्हणजे टोलवाटोलवीचेच उत्तरे दिलेली आहेत। आणि कारण की या ठिकाणी पाहतो की प्रत्येक अमावस्याला लाखो भाविक भक्त येतात। भाविक भक्त दर्शनासाठी आल्याच्या नंतर शेतकरी सुद्धा या ठिकाणाहून जातात, कारण की अमावस्या दिवशीच खूप मोठा असा चिखल झाला आणि एक आजोबा या ठिकाणाहून घसरून पडले, त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्यामध्ये। आणि लोकप्रतिनिधीला माझं एवढीच विनंती की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्त करावे आणि जे काही स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक प्रशासनाला सुद्धा विनंती लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा। नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थ माझ्यासोबत होते। श्री क्षेत्र चाकरवाडी या गावामध्ये जाण्यासाठी आणि मंदिराकडे जाण्यासाठीचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याच्या नंतर चिखल होतो आणि अपघात होत असल्याचं देखील ग्रामस्थांनी म्हटलंय। प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशा प्रकारची देखील मागणी गावकऱ्यांकडून होते आहे। कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळपुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।